नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आज आपण पुन्हा एकदा चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राज्य ज्योतिष यांत्रिक ॲडव्होकेट माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिष विद्याशास्त्रांच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करण्यासारखी आहे आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकी एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत आणि हे सगळं कार्य घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप यशस्वीपणे पुढे चालवत आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना दोन्ही सेंटरमध्ये ते आपली सेवा बजावत असतात. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटण्याकरता म्हणून आपण पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी आपण गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायची आहे आणि ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 26, 27 आणि 28 फेब्रुवारी या 3 दिवशी ॲडव्होकेट माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे ज्या कोणालाही ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी आत्ता स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि अपॉइंटमेंट बुक करायची आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. आजचा जो विषय आहे तो मी एका वेगळ्या विषयानं सुरुवात करू इच्छितो. दत्तपीठ या यात्रेनं अनेकांचं आयुष्य बदललं, अनेकांना नवी दिशा मिळाली, अनेकांना त्याच्यातून खूप काही मिळालं आणि ह्या सगळ्याला प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे निमित्त ठरलेलं आहे. असंख्य लोक आहेत ज्यांनी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून ही जी दत्तपीठाची यात्रा आहे ही यात्रा केली. मात्र अनेकांना माहिती नसतं. म्हणजे दत्त संप्रदायातली लोक आहेत ते बरेच जण त्याच्याशी अवगत आहेत, पण अनेकांना या यात्रेसंदर्भात किंवा नेमकं काय घडतं ते कसं असतं याची माहिती नसते. त्याबद्दल आज मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे. प्रशांतजी, असं आहे की ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून काम करत असताना म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये किंवा गादीवरती 7वा वंशज म्हणून मी ज्यावेळेला जबाबदारी स्वीकारली तर नॉर्मली जसं प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे जनरेशन जरी बदललं तरी समस्या माणसाच्या काही संपत नसतात. तर त्या समस्यांना धरून प्रत्येकजण यायचा आणि त्याच्यावरती विचारणा व्हायची. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला एक आपला परंपरेचा अभ्यास झालेला असतो, परंपरा पूर्णपणे माहिती झालेली असते आणि मग त्या परंपरेमधलं जेवढं काही अगोदरच्या लोकांनी म्हणजे 350 वर्षाचा हा पूर्णपणे उपक्रम आहे की 350 वर्ष बाकीच्यांनी ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये रिसर्च केल्या किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान कशाने प्राप्त करून घेतलं याचा सगळ्याचा ज्यावेळेला सखोल अभ्यास आपल्याला झाला म्हणजे त्यावेळेला निश्चितपणे ठरवलं की आत्ताचं माणसाचं जीवन जे आहे हे धकाधकीचं आहे. म्हणजे की मनुष्य इतका प्रचंड बिझी आहे की त्यामुळे जे पूजा व्रत वैकल्य त्याच्यानंतर आपले पितृसेवा त्याच्यानंतर कुळाचार या सगळ्या गोष्टी कुठेतरी आता आपण विसरू लागलोय. म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला वेळाच्या ओघामध्ये म्हणजे जो तो सकाळी उठला की कामावर निघून जाणार, त्याची सगळी ड्युटी करणार, मग तो येणार की आल्यानंतर मनुष्याकडे एवढा वेळच नाही राहिलेला की तो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देईल. परंतु प्रत्येकाला प्रामाणिक इच्छा आहे की या सगळ्या गोष्टी करायच्या आणि या सगळ्या गोष्टींमधनं समाधान प्राप्त करून घ्यायचं आणि ही जाणीव आहे की आपण हे करायला पाहिजे. परंतु करण्याकरता काही वेळेला वेळ नसतो कुणाकडे, याच्या व्यतिरिक्त आर्थिक नियोजन कुणाचं जमत नाही. त्याच्यामुळे हा कुळाचार वगैरे सगळं आता मागे लागलेला आहे म्हणजे की मागे पडत चाललेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये काय होतं की आज एखादा प्रश्न यांनी विचारला की काय होणार आहे हे केल्याने, तर आहे ना आत्ता जर तुम्ही जीवन बघाल ना तर आपण सगळेजण एकाच सदीमध्ये जगत आहोत आणि एका वातावरणामध्ये जगत आहोत. आपण फक्त रुटीन लाईफमध्ये आहोत. म्हणजे आपण मनुष्य म्हणून आयुष्य नाही जगत आहे, आपण मनुष्य यंत्र म्हणून आयुष्य जगत आहे आणि त्या यंत्राच्या माध्यमातून यंत्र जसं आपल्याला रिझल्ट देतं तसं आपण पूर्णपणे आयुष्यामध्ये रिझल्ट प्राप्त करतोय किंवा जगतोय.
मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरपतोय कुठल्या गोष्टीला, तर तो आनंद आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आपल्याकडे सर्वात हरपणारी गोष्ट आहे ती म्हणजे आनंद, की आजच्या जीवनामध्ये आपण फक्त पैसे कमवतोय, पैसे कमवण्याकरता आपण धावतोय, आपल्या जीवनामध्ये आनंद नाही आहे. मग आनंद नसायचं बेसिक कारण काय म्हणजे याच्यावरती जर खूप छान आणि खूप भरपूर वेळ देऊन अभ्यास करून अनेक उत्तम लोकांची त्याच्यावरती चर्चा करून त्याच्यामध्ये जे एक सोल्युशन किंवा त्यातलं महत्त्वाचं कारण प्राप्त करून घेतलं, ते कारण प्रश्न जे होतं की माणसाच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे, की तुमच्यामध्ये आनंद नाही आहे म्हणून ही सगळी दुःख आहेत. मग आनंद माणसाच्या आयुष्यामध्ये कसा प्राप्त होईल, त्याच्याकरता काय आहे? मग त्याच्याकरता सर्वात सोपा मार्ग कुठला असेल, तर तो सर्वात सोपा मार्ग म्हणजे दत्तपीठ आहे. की या यात्रेमधला महात्म्य काय आहे, तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामधला जो हरपलेला आनंद आहे, तो आनंद या यात्रेमध्ये पूर्णपणे मिळतो. आता दुसरा भाग असा आहे की कुठलीही गोष्ट घडत असताना आपल्याला प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला स्वतःमध्ये बदल पाहिजे. काहींना स्वभावाच्या बाबतीमध्ये हवे असतील, कुणाला आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत हवे असतील, कुणाला राहण्याच्या जागेमधल्या बाबतीत हवे असतील. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला परिवर्तन पाहिजे आणि त्या परिवर्तनाकरता सुद्धा तुम्ही प्रयत्नवादी आहात. परंतु ते परिवर्तन प्रत्येकाच्या आयुष्यात घडतंच असं नाही, म्हणजे ते परिवर्तन येतच असं नाही. मग हे परिवर्तन जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणायचं असेल, तुम्हाला तुमच्यामध्ये बदल कुठे आणायचा असेल, त्याच्याकरता पण सोपा मार्ग आपल्याला माहिती असायला पाहिजे किंवा त्याच्याकरताही सोपा मार्ग पाहिजे. याही गोष्टीचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यालासुद्धा सोल्युशन म्हणून काय प्राप्त झालं, तर इझी वेनी कशामध्ये प्राप्त होईल, तर सर्वात महत्त्व आणि सर्वात छोट्या वेळेमध्ये प्राप्त होईल, तर ते दत्तपीठ यात्रेने होईल. हे दुसरं कारण दत्तपीठ यात्रेचं आहे की एक आनंद मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये परिवर्तन घडेल. मग परिवर्तन घडण्याकरता निश्चितपणे की ह्या यात्रेमध्ये अशी कुठली सायंटिफिक गोष्ट होणार आहे की ह्याच यात्रेला गेलं तर ते परिवर्तन घडणार आहे म्हणजे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आपण बघाल तर दत्तांचं ज्यावेळेला आपण नाव घेतल्यानंतर त्रिमूर्ती दत्त आपल्यापुढे उभे राहतात की हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रितपणे अवतार आहे. म्हणजे की दत्ताच्या ठायी या तिन्ही शक्ती एकवटलेल्या आहेत. मग या तिन्ही शक्ती एकवटलेल्या असताना जसं आपण पाठीमागे एका प्रश्नामध्ये उल्लेख केलेला होता की 33 कोटी देव नाही आहेत, तर कोटी म्हणजे फक्त की त्या ह्याच्यामध्ये त्याचे प्रकार आहेत, म्हणजे ओन्ली 33 व्हरायटीज आहेत. आपल्याकडे गैरसमजाने म्हणजे त्यावेळेला मॅथ्यू मिलरने त्या सगळ्या गोष्टीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्यांनी कोटी शब्दाचा अर्थ हा संख्येप्रमाणे घेतला. म्हणून मग आपल्याला माहिती झालं की आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. प्रॅक्टिकल आपल्याकडे 33 प्रकारचे देव आहेत. त्याची रचनासुद्धा अध्यात्मामध्ये दिलेली आहे की त्याच्यामध्ये 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, त्याच्यामध्ये एक प्रजापती आहे त्याच्यामध्ये आणि एक इंद्र आहे त्याच्यामध्ये. तर याप्रमाणे त्यांची सगळ्यांची रचना करून मग त्याच्यामध्ये 8 वसू जोडलेले आहेत आणि हे सगळे मिळून 33 येतात. मग या 33च्या व्हरायटीमध्येच देवता आपल्याकडे पूर्णपणे आहेत. मग या सगळ्यांमध्ये कुठली तरी आपली देवता कुळाचाराची आहे, कुठली तरी आपली देवता आराध्य आहे, कुठली तरी आपली देवता आपण जसं म्हणतो गावदेव आहे, गावदेवी आहे किंवा माझा गावाचा देव आहे. तर ह्या सगळ्या दैवतांचा जर उल्लेख येत असेल तर किंवा ह्या सगळ्या देवतांच्या ठाई तुमची सेवा पोचायची असेल तर ती निश्चितपणे या 33च्याच व्हरायटीमध्ये आहे. आणि मग ही 33 कुठनं निर्माण झाली, तर तो ब्रह्मा विष्णू महेश की महेशापासून सगळं निर्माण झालेलं आहे आणि त्यातला प्रमुख हा दत्त अवतार आहे. तर मग या ठिकाणी गेल्यानंतर कसं होतं की आपली प्रकृती जी आहे ती सुद्धा 3 प्रकारे बनलेली आहे. म्हणजे रजतम सत्व हे आपले 3 गुण आहेत, तसं आपली प्रकृती पण आहे कफ पित्त वात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 3-3 या गोष्टी आपल्याला सातत्याने जाणवत आहेत. तर मग त्याच्यामधलं जे रजोतम सत्व आहे, हे रजोतम सत्व आपलं पूर्णपणे बॅलन्स करायचं असेल, याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे की समानत्व आणायचं असेल, तर ह्या यात्रेमध्ये ते पूर्णपणे येतं की तुमचं रजोतम सत्व हे तिन्ही गुण तुमच्या एका लाईनीमध्ये येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये 3 कची आपल्याला प्राप्ती होते. आता या 3 कची कुठली प्राप्ती होते आपल्याला, तर पहिला क कर्माचा प्राप्त होतो की यात्रा केल्यानंतर तुमच्या कर्मामध्ये खूप फरक पडतो. तुम्हाला कर्माचं पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये सिद्धांत पूर्णपणे समजतात आणि तुमचं कर्म हे सर्व दृष्टिकोनातून पूर्णपणे पुण्यदायी आणि फलदायी व्हायला लागतं. दुसरा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये कचा मिळतो, तो क मिळतो कृतज्ञतेचा. आपण सगळे कृतज्ञामध्ये येतो, कृतज्ञामध्ये आपण येत नाही. तर जी कृतज्ञता आहे ना ती आपल्यामध्ये यायला पाहिजे. तर ती कृतज्ञता या यात्रेमधनं आपल्याकडे येते. आणि तिसरं येतो की करुणाचा क, आपल्यामध्ये करुणा असायला पाहिजे. आणि ज्यावेळेला करुणा आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेला निश्चितपणे या 3 कची आपल्याला प्राप्ती होईल. आणि 3 कची प्राप्त आपल्याला ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे आनंदही असेल, पूर्णपणे आनंदच आपल्या आयुष्यामध्ये असेल. मग हे 3 क आपल्याला सर्वात इझी कसे प्राप्त करून घेता येतील किंवा रजतम सत्व हे तिन्ही गुण आपल्या बॅलन्सिंगमध्ये किंवा याच्यामध्ये कसे आणता येतील, तर याच्यावरती सर्वात सोपं सोल्युशन आहे ते म्हणजे दत्तपीठ यात्रा. असे कित्येक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांमुळे तुमचे संबंधित प्रश्न निर्माण झालेले आहेत, तुमच्या जीवनामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. मग या समस्यांच्या याच्यामध्ये पलीकडे बघितलं की तुम्हाला विचारलं तुमच्या आयुष्यामधल्या समस्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल, तर काही समस्या वंशपरंपरागत आहे. तुम्ही म्हणाल नाही आमच्या वंशामध्ये हा दोषच आहे, आम्हाला हे श्रापच आहेत, आम्हाला पितृदोष पण आहे, आम्हाला पितृपीडा पण आहे, आम्हाला पितृबाधा पण आहे. अशा अनेक प्रकारच्या दोषांनी तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेलं आहात. पण त्याच्यावरती समाधान म्हणून काय प्राप्त करायचं, की आत्ताच्या कलियुगामध्ये आपण वेळेच्या मध्ये बांधलेले असताना कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रगती करायची असतील, आपल्या समस्या आपल्याला पूर्णपणे सोडवायच्या असतील आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करायचा
करायचा असेल आणि यशदायी व्हायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग दत्तपीठ यात्रा. आणि हे या टूरचं महात्म्य आहे की दत्तपीठ यात्रेला तुम्ही ज्या वेळेला येता त्याच्या वेळेला या यात्रेमध्ये तुम्हाला पूर्णपणे आनंद प्राप्त होतो. तुम्हाला जीवनाच्या त्या सर्व की प्राप्त होतात की ज्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे तुमचं आयुष्य यशदायी बनवू शकाल. तुमचं रजतम सत्व हे पूर्णपणे बॅलन्समध्ये होतं आणि 3 कची तुम्हाला निश्चितपणे प्राप्ती होते. खूप महत्त्वाचा भाग प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठला जर असेल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पीडा आहे. आणि त्या म्हणजे याचं जे जर आपण पर्सेंटेज बघितलं तर ते जवळजवळ 70-80% सुद्धा जाऊ शकतं, एवढं ते मोठं आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही चिंता लागलेली असते की मी माझ्या पीडेतनं बाहेर कसा पडेन आणि त्यासाठी काय ते बोला, असं सगळ्यांचा विषय असतो. तर या माध्यमातून दत्तपीठ यात्राच्या माध्यमातून या ज्या काही पीडा आहेत 100% दूर होऊ शकतात का हो? म्हणजे प्रशांतजी की जसं तुम्ही पर्सेंटेज वाईज म्हणलं तर पर्सेंटेज वाईज तुम्ही म्हणले की 70-80% माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. आपल्याला एक अभंग किंवा गाणं तुमच्या लक्षात असेल तर बघा, त्या गाण्यातच म्हणले की एक धागा सुखाचा बरोबर आणि 100 धागे दुःखांचे. अगदी. म्हणजे 100 या संख्येमधनं एक बाजूला काढला तर 99 शिल्लक राहतात. पण जर काउंट केलं तर असं वाटतं की नाही, एक धागा सुखाचा आणि 100च्या 100 धागे कसले आहेत तर दुःखाचे आहेत. आणि आयुष्य जगत असताना हेच आयुष्य आहे. म्हणजे की पावलोपावली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठे ना कुठे ठेच लागेल, कुठे ना कुठे तुम्हाला वाईट वाटेल, कुठे ना कुठे दुःख पाठीमागे येईल, कुठे ना कुठे तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष असेल, कुठे ना कुठे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्राप्ती तुम्हाला करायची असेल आणि त्याच्याकरता तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल, खूप साऱ्या आव्हानांना सामोरं जावं लागेल. आणि मग हे सगळं जगत असताना पुन्हा तोच प्रश्न येतो की सुख आयुष्यामध्ये आहे का? एक धागा सुखाचा तो कुठे आहे? 100च्या 100 दुःखांचेच आहे. मग या 100 दुःखाच्या धागांमधनं सुखाचा धागा काढायचा असेल, सुखाचा धागा एकच म्हणलेला आहे आणि 100 धागे दुःखाचे म्हणलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा जर तुलना करायची झाली तर प्रशांतची तुलना अशी येते की एक सुख इतकं जबरदस्त आयुष्यामध्ये पाहिजे की त्याच्यामध्ये 100 दुःख आहेत ना, ती पूर्णपणे डायल्यूट झाली पाहिजेत, पूर्णपणे विरघळून गेली पाहिजेत. तर मग ही जर विरघळून टाकायची असतील आणि एक धागा सुखाचा भक्कम तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तो सुखाचा धागा प्राप्त करत असताना तुमचे जे कर्मदोष आहेत, तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा तुम्ही पूर्णपणे आढावा घेतला पाहिजे. आता समस्यांचा आढावा घेतला किंवा माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचा आढावा घेतला तर प्रामुख्याने त्याला जर आपण विचारलं आणि त्याला जर सांगितलं की तुझ्या आयुष्यामध्ये का दुःख आहे, मग तो त्याची कारणं सांगेल. मग त्या कारणांमध्ये आपण जर एक त्याला रिझन धरायचं म्हटलं की कुठल्या कारणाने याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, तर आपल्या लक्षात येतं की परिस्थितीमुळे याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात परिस्थितीच अशी आहे की त्या परिस्थितीचं त्याला गुलाम व्हावं लागतं आणि त्याच्यामुळे त्याचं आयुष्य दुःखी आहे, असं त्याचं ओपिनियन असतं. दुसऱ्या गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर काही काही जे दुःख आहेत ती किंवा काही काही संघर्ष आहेत हे विनाकारण माणसाच्या वाटेल त्याच्या कर्मामुळे येतात. म्हणजे त्याचं कर्म असं आहे की त्या कर्मामुळेच त्याला पाठीमागे पूर्णपणे व्याप्ती लागलेली असते, पूर्णपणे त्याला त्रास होत असतो. म्हणजे काही समस्या आहेत या कर्मामुळे निर्माण होतात. काही समस्या ज्या त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात त्या परस्पर संबंधामधून निर्माण होतात. की जसं एखाद्या व्यक्तीबरोबर त्याचे जवळचे संबंध आहेत, त्या आणि त्या व्यक्तीचं भांडण झालं तो याच्याशी पण वैर पकडतो, त्याला सोडून देतो, पण सगळी दुश्मनी याच्याबरोबर काढतो, असं आपण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे परस्पर संबंधामधनं सुद्धा दुःख किंवा विवंचना निर्माण होतात. आणि चौथी समस्या सर्वात महत्त्वाची निर्माण होते ती म्हणजे मीपणाची, जी याच्यामधनं कोणीही वाचू शकत नाही. आपल्या प्रत्येकामध्ये प्रचंड मीपणा भरलेला आहे आणि त्या मीपणापायी तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या अनेक आणि उत्तम आहेत, ज्या तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहेत. म्हणजे तर या ठिकाणी प्रशांतजी जसं तुम्ही विचारलं की 100% फरक पडू शकतो का, तर मी तुम्हाला एवढं सगळं एवढ्या याच्यामध्ये एवढं खात्रीदायक सांगू शकतो की जो सिक्वेन्स आहे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखांचे, तुमच्या आयुष्यामध्ये 100 वेदना असतील, तुमच्या आयुष्यामध्ये 100 दुःख असतील, ती सगळी दुःख जर तुम्हाला एका सुखामध्ये डायव्हर्ट करायची असेल ना तर त्याच्यावरती सर्वात सोपा मार्ग येतो, तो हा तुम्हाला सांगितलेला मार्ग येतो जो कर्माच्या बंधनातून तुम्हाला पूर्णपणे सोडवतो. आपण अनेक गूढ आयुष्याचे सरळ समाधानाचे एपिसोड ऐकले ज्याच्यामध्ये मी वारंवार सांगत असतो की कर्माच्या तुमच्या दोषामधून तुम्ही वाचणार नाही. कर्माचा दोष जो आहे तो कर्माचा दोष आहे, तो तुम्हाला भोगावाच लागणार. मग जसा कर्माचा दोष आहे किंवा कर्मसंबंधातून येणारी बाधा आहे आणि या सगळ्याला जर तुम्हाला तरून जायचं असेल, एक सुखाचा धागा त्याच्यामध्ये तुम्हाला आणायचा असेल तर तुम्हाला पुण्य आणि पुण्यच प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आणि हे पुण्य जर प्राप्त करायचं असेल सर्वात सोपा मार्ग तुम्हाला दत्तपीठ यात्रेच्या माध्यमातून मिळतो. दुसरं आपण आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं की मीपणाची बाधा. प्रत्येक ठिकाणी मीपणा 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 आणि या मीपणामुळे ना संपूर्ण आयुष्य ग्रासून टाकलेले. सूर्याला पण वेळेला ग्रहण लागतं, चंद्राला पण ग्रहण लागतं, तसं आपल्याला मीपणाचं ग्रहण
ग्रहण टाकलेलं असतं आणि त्या ग्रहणामध्येच आपण संपून जातो. आणि या मीपणाचा एवढा बुरखा आमच्या डोळ्यावरती आहे ना की त्यामुळे आम्हाला सत्याची जाणीवच होत नाही. आणि हा मीपणा कुठेतरी सरला पाहिजे. हा मीपणा जरी सरला ना तरी आमच्या आयुष्यामधला 80% 90% नाही तर 100% जो काही दुःखाचा भाग आहे किंवा जो काही संघर्षाचा भाग आहे तो पूर्णपणे निघून जाऊ शकतो. पण आपण त्याच्यापासून वेगळे होतच नाही. आपण त्या मीपणामध्येच अडकून राहतो. मग तो मीपणा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. तिसरं पार्ट याच्यामध्ये येतं की परस्पर संबंधामधनं की एक दुसऱ्याच्या संबंधामधनं सुद्धा अनेक प्रकारच्या अनंत अडचणी निर्माण होतात, अनेक प्रकारचे त्रास निर्माण होतात, समस्या निर्माण होतात, फसवणुकी होतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला तर ती एक मोठी समस्या आहे की ही परस्पर संबंधामधनं निर्माण झालेली आहे. आणि चौथं म्हणजे की वंशपारंपरागत की वंशपरंपरेने एखाद्या कुटुंबाला एखादा शापच आहे की त्यांच्या घरामध्ये एखादं अपत्य आहे, ते 2 अपत्य असतील तर त्याच्यातलं एक अपत्य जे आहे ते हँडिकॅप असतं किंवा ॲबनॉर्मल असतं. अशा प्रकारचे दोष येतात म्हणजे की हे पिढीजात आहेत की त्यांच्या प्रत्येक पिढीमध्ये हे होतंच. आता बघा आपण जर एखाद्याला विचारलं की तुम्हाला शुगर आहे का, की तो म्हणतो हो आहे पण हेरिडिटीमुळे आहे. म्हणजे माझ्या वंशपरंपरागत मला ती आहे. मग वंशपरंपरागत जसे रोग येऊ शकतात त्यावेळेला तुम्ही हेही ॲक्सेप्ट करायला पाहिजे की वंशपरंपरागत दोषसुद्धा आपल्यामध्ये येऊ शकतात. मग हे वंशपरंपरागतचे दोष आहेत त्याला तुम्ही एकटे कसे काय सामोरे जाणार, तो दोष एकटे जण मिळून कसे मिटवणार. तर ह्या गोष्टीला सर्वात सोपं सोल्युशन तुम्हाला पाहिजे ते म्हणजे दत्तपीठ यात्रा आहे. आणि मी वारंवार याचा अनुभव घेतला आहे. किंबहुना या जनरेशनमध्ये म्हणजे की आमच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे हातामध्ये आलं त्यावेळेला ह्याच्यावरती भरपूर रिसर्च करून हातामध्ये आलं. आणि आम्ही स्वतः याच्यावरती भरपूर रिसर्च म्हणण्यापेक्षा अनुभव घेतलेला आहे की खरोखरी त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं आहे, खरोखरी लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला आहे, खरोखरी लोक आनंदायी झालेली आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनामधल्या ज्या काही समस्या होत्या मग त्या वंशपरंपरागत असतील, पिढीजात चालत आलेल्या असतील किंवा त्यांच्या कर्माच्या दोषामुळे आल्या असतील, त्यांच्या मीपणामुळे आल्या असतील किंवा मग अन्य त्यांच्या परस्पर संबंधातून आल्या असतील किंवा अन्य कुठल्या पितृबाधेमधनं आल्या असतील तर त्याचं 100% निरसन ही यात्रा केल्यानंतर झालेलं आहे. खूप छान असं मार्गदर्शन. खरं तर विषयच बघा, गूढ आयुष्याचं सरळ समाधान. आपलं आयुष्यच गूढ आहे सगळ्यांचं, तुमचं आमचं. कोणाचंही आयुष्य असं नाही आहे की ते सरळ असेल. मात्र अनेक उपाय, अनेक असं ज्ञान म्हणा, अनेक अशी माहिती म्हणा, मार्गदर्शन म्हणा, गुरुजी आपल्याला सातत्यानं करत असतात आपल्या एपिसोड्समधून, ज्याच्यातून हे सरळ समाधान आपल्याला मिळायला लागतं. ज्ञान हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे आपण सहजासहजी कुठेही घ्यायला बघत नाही किंवा घ्यायला जात नाही. आपल्याला माहिती नसतं आणि ज्या माहिती नसतात गोष्टी त्या आपल्याला माहिती करून देण्यासाठी म्हणून हा एपिसोड असतो. त्यामुळे तो एपिसोड जाणीवपूर्वक पहा. दत्तपीठाविषयी सर आत्ता सांगतायत आणि या दत्तपीठाविषयी अजूनही खूप सारी माहिती आहे. मला माहिती आहे की 22 मिनिटांमध्ये हा सगळा विषय कंप्लीट नाही होणार. ब्रेकची वेळ झाली आहे खरं तर. मात्र या संदर्भात कोणत्याही समस्या, कोणत्याही अडचणी, कोणतेही प्रश्न आत्ता तुमच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. त्याकरता तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर दिसत आहेत, ते नंबर टिपून घ्या आणि त्या नंबरवरती तुम्ही जरूर फोन करा. वेळ होते छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. दत्तपीठ यात्रेबद्दल तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं, महत्त्व सांगितलं, काय होतं हे सांगितलं, बऱ्यापैकी ते समजलं आहे. अजून खूप मोठा विषय आहे खरं तर. पण आत्ता मला स्वरूपाविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण आपले अनेक प्रेक्षक आहेत जे याच्याशी कनेक्ट होत असतात, जोडले जात असतात. आणि मग प्रश्न येतो की मग ह्याचं स्वरूप कसं असतं, जाता येईल का आपल्याला, जायचं असेल तर काय करायला लागेल, काय तयारी लागेल, कसं असायला लागेल, या सगळ्या गोष्टींची पण थोडीशी माहिती द्या ना. दत्तपीठ यात्रा आहे ना, ज्या वेळेला म्हणजे की हा विषय झाला की बाबा दत्तपीठ यात्रा आणि ती आहे, तर मग त्याच्यामध्ये की जेवढं काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. म्हणजे पुण्य घेत असताना सुद्धा ते घेताना इतकं व्यवस्थित घेतलं गेलं पाहिजे ना की कुठलाही पार्ट त्यातला राहिला नाही पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून याचा विचार चालू केला. आणि जसं प्रशांतजी तुम्ही म्हणले की गेली अनेक वर्ष आपण ही यात्रा करतोय, तर याच्यामध्ये जो क्रम आहे आपला तो आपण पनवेलहून यात्रा चालू करतो आणि पहिले आपण पिठापूरला जातो. पिठापूर हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मभूमी आहे. अतिशय पवित्र असं ठिकाण आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आणि एक प्रॉपरली आध्यात्मिक ज्याला आपण जाणीव म्हणू किंवा एखाद्या शक्तीची जाणीव ही पिठापूरमध्ये आपल्याला होते. तर सर्वप्रथम आपण पिठापूरला जातो. मग पिठापूरला गेल्यानंतर पिठापूर आपण मंदिरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी श्रींचा जन्म झालेला आहे त्या जन्म ठिकाणी जे मूर्तीची स्थापना आहे आणि श्रींचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी आपण श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घेतो.
घेतो. दर्शन घेऊन झाल्यानंतर प्रामुख्याने तिथला प्रसाद आपण घेतो, की तिथला प्रसादसुद्धा फार सुंदर आहे. त्यामुळे तिकडला प्रसाद आपण घेतो. प्रसाद घेतल्यानंतर जसं आपला मगाशी विषय झाला की 11 रुद्र आहेत, त्या 11 रुद्रापैकी कुकुटेश्वर नावाचा जो रुद्र आहे तो कुकुटेश्वर तिथे आहे पिठापुरममध्ये. तर मग कुकुटेश्वराचं दर्शन होतं. तिथे कुंती माधव म्हणून एक आश्रम आहे, गोपाळ बाबा म्हणून एक आश्रम आहे. फार जुने आश्रम आहेत आणि खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर त्याच्या आपण भेटी त्या ठिकाणी घेतो. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी म्हणजे की लक्ष्मीला पळवून नेलं आणि नारायणाने त्या ठिकाणी विवाह केला, तर ते सत्यनारायण मंदिर, त्या सत्यनारायण मंदिरला आपण आवर्जून तिथे जातो. त्यानंतर त्रिपुर सुंदरी मंदिरला जातो. 52 विष्णू मंदिर आहे. या सगळ्याचं वेगवेगळं महात्म्य आहे आणि वेगवेगळा सत्संग त्या ठिकाणचा आहे. प्रत्येक ठिकाणी ते मंदिर कसं निर्माण झालं, तिथली आख्यायिका काय आहे, तिथलं महात्म्य काय आहे, ह्या स्वरूपाचा पूर्ण सत्संग आणि पूर्ण माहिती ही आपल्याला त्या त्या ठिकाणी दिली जाते. ही संपूर्ण यात्रा करत असताना त्याच्यामध्ये साईपीठ पण येतं. म्हणजे जवळजवळ 135 फुटाची साईबाबांची सुंदर मूर्तीचं त्या ठिकाणी संकलन केलेलं आहे आणि श्री साई शक्तिपीठ म्हणून त्याचा उल्लेख आहे. तर आपण आवर्जून ते सुद्धा त्या ठिकाणी घेतो बघून. त्याच्यानंतर मग श्रीपाद श्री वल्लभांची कर्मभूमी आहे, ती आहे कुरवपूर. या कुरवपूरला आपण जातो आणि कुरवपूरचं महात्म्य सांगायचं झालं तर मला वाटतं ते अनुभवण्यामध्ये जास्त आहे. त्या ठिकाणी आपण प्रशांतजी दत्तयाग करतो. आता दत्तयागाचं पुन्हा वेगळं महात्म्य आहे. म्हणजे की दत्तयाग आतापर्यंत म्हणजे वेदव्यासांनी तो पहिल्यांदा पूर्णपणे पुरोहित्यामध्ये केलेला आहे आणि वपोच नावाचा पहिला राजा होता ज्यांनी तो केलेला आहे. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहिती करता पहिला दत्तयाग कुठे साकारला असेल तर कुरवपूरला साकारला आहे. तर ती जागा साधारण त्याच्यामध्ये जी लिहिलेली आहे त्या जागेचा अंदाज काढून प्रॉपर त्या जागेवरती आपण जाऊन दत्तयाग करतो. ही सुद्धा केवळ त्यांचीच म्हणजे की कृपा आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे की मुहूर्ताचं औचित्य असं असतं की त्या दिवशी हनुमान जयंती असते. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे कुरवपूरला आपण दत्तयाग केलेले आहेत ते सगळे हनुमान जयंतीला केलेले आहेत. त्याचं वेगळं महत्त्व आहे जे आपण तिथे पूर्णपणे म्हणजे नोटिंग करतो, सांगतो. आणि मग त्या वातावरणामध्ये तिथे दत्तयाग संपन्न होतो. दत्तयाग संपन्न करून आपण गाणगापूरला येतो. गाणगापूरला आपण अनेक एपिसोडमध्ये सांगितले की तुमच्या समस्यांकरता तुम्ही संगमावर स्नान करा आणि दर्शन करा. मग त्या ठिकाणी गाणगापूरला आल्यावर नॅचरली आपण ज्या ठिकाणी राहतो ते संगमाच्या काठावरच राहतो. मग संगमावरती स्नान होतं. स्नान होऊन त्या ठिकाणी साक्षात दत्तांचं शक्तिपीठच ज्याला आपण म्हणू शकतो त्या शक्तिपीठावरती पूर्णपणे गाणगापूर दर्शन सोहळा पार पडतो. तो करून झाल्यानंतर आपण कडगंजीला येतो. आता कडगंजी हे ठिकाण फार सुंदर आहे, जिथे श्री गुरुचरित्राची मूळ ग्रंथाची प्रत जी आहे ती त्या ठिकाणी आहे. म्हणजे आणि अतिशय महत्त्वपूर्ण जागा दत्त संप्रदायाची आहे. त्या जागेवरती आपण आवर्जून घेऊन जातो. त्या जागेवरती घेऊन जाऊन तिथे त्या दत्तची जी म्हणजे गुरुचरित्राची प्रत आहे त्या प्रतीचं दर्शन आणि तिथली मनमोहक अशी दत्तांची मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन होतं. तिथले जे वंशज आहेत जे आज तिथे कार्यान्वित आहेत त्यांची भेट आवर्जून होते. त्यांचा स्वभाव, त्यांची नम्रता आणि त्यांचं प्रेम बघितलं तर निश्चितपणे तुम्ही सगळेजण त्या स्थानाशी जोडले जाता. आणि ती मूर्ती बघितल्यानंतर त्या मूर्तीवरती जे दत्तांचं हास्य आहे ना ते साक्षात तुमच्यामध्ये उमटल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्या कडगंजीला झाल्यानंतर ह्या पूर्ण दत्तयात्रेच्या समारोपाला आपण अक्कलकोटला येतो. अक्कलकोटला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आवडीचे आणि आपल्या सगळ्यांचे मालक आणि खरोखरी आपल्या आयुष्यामध्ये आपला बाप हे जर कुठे असतील तर ते अक्कलकोटला विराजमान आहेत. त्या ठिकाणी जाऊन स्वामींचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा तीच प्रेरणा की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेतो. आणि असे या दत्तपीठ यात्रेचं पूर्णपणे स्वरूप असतं. क्या बात आहे. खूप छान अशा पद्धतीनं सरांनी आपल्याला समजावलेलं आहेच. 13 एप्रिलला यावर्षी दत्तपीठाची यात्रा प्रतिभा 3 एप्रिलला ही आयोजित केलेली आहे. ज्यांना कोणा या संदर्भात अजून माहिती पाहिजे असेल, काय पाहिजे असेल त्याने निश्चितपणानं सरांना संपर्क साधा. सरांचे नंबर आता टी व्ही स्क्रीनवरती आहेतच. ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला या सगळ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्याबाबतलं सगळं मार्गदर्शन तुम्हाला निश्चितपणानं सर करतील. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भले केले, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.